राहुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी आखाडा परिसरात नगर परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली। गर्दीच्या ठिकाणी बिबट्या आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या वेळी शिवजयंती कार्यक्रम सुरू असताना बिबट्या शाळेच्या संरक्षक भिंतीवर बसलेला दिसून आला। कार्यक्रम संपल्यानंतर काही नागरिक चारचाकी वाहनातून घरी जात असताना त्यांना भिंतीवर बसलेला बिबट्या स्पष्टपणे दिसला। याच परिसरातील शिवजयंती निमित्त महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच लहान मुले उपस्थित होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संभाव्य अनर्थ टाळल्याने मोठी दुर्घटना टाळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। शाळा परिसर व लगतचा निवासी भाग या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नगरसेवक डवले प्रशांत विजय यांनी प्रशासनास तातडीने दखल घेऊन परिसरात वन विभागाची गस्त वाढवावी, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून सर्व ग्रामस्थांनी सहाय्य करून पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, रात्रीच्या वेळी पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त वाढविणे आणि नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त केली आहे। दरम्यान वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे। आता प्रशासन किती तत्परता दाखवते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।